मी निलेश व माझे 3 मित्र आम्ही ऑफिसला 3 दिवस सुट्टी असल्याने मस्त फार्म हाऊसवर जायचं ठरवलं होतं। त्यामुळे आम्ही शनिवारी रात्रीच एक गाडी ठरवली, त्याने आम्ही फार्म हाऊस निघालो। थंडीचे दिवस होते। आम्ही गाडीच्या काचा उघड्या ठेवून गुलाबी थंडीचा सुखद अनुभव घेत होतो। जवळपास 1 तास झाला असेल। कल्याण स्टेशन मागे पडत होतं आणि गाडी काळोख्या रस्त्यावर वेगाने चालली होती। ड्रायव्हर दिसायला एकदम रुबाबदार, गोरा वर्ण, पण मुद्रा गडद आणि गंभीर होती। रस्ता तसा ओळखीचा, आमच्या ओळखीचा होता, पण काहीतरी वेगळं जाणवत होतं। रात्रीच्या अंधारात प्रत्येक वळण अनोळखी वाटायला लागलं होतं। गाडी आता शहराच्या बाहेर गर्दी गोंधळ दूर करत निसर्गरम्य झाडाझुडपांनी वेढलेल्या रस्त्यावर आली। रात्रीचा काळोख, निर्जन रस्ता, एकही गाडी दिसेना। फक्त आमचीच गाडी त्या नागमोडी रस्त्यावरून जात होती। त्या मिट्ट काळोखात फक्त आमच्या गाडीच्या फिकट पांढऱ्या दिव्याखाली काही फुटांचा रस्ता उजळत होता आणि त्यापुढे अगम्य अंधार। तेव्हाच अचानक राकेशला रस्त्याच्या कडेला एक आकृती दिसली। तो मोठ्याने म्हणाला, "अरे, ते बघा तिकडे काय आहे?" आम्हीही त्या बाजूला बघायला लागलो, पण तिथे आम्हाला काहीच दिसलं नाही। मनोज हसत बोलला, "हो रे राकेश, झाड बघतो आम्ही." असं ओरडला जसं काही भूत पाहिलंस। पण राकेश मात्र म्हणत होता, "अरे ते बघ ना, त्या झाडाच्या बुंद्याजवळ उभी आहे एक बाई, पांढऱ्या साडीमध्ये, केस मोकळे सोडलेले." या राकेशला ना झोप आवरत नाही वाटतं, काहीतरी बोलतोय। आदित्य जरा रागात, "काही नाहीये राकेश तिकडे, उगीच वेड्यासारखं बोलू नको, नाहीतर उतर चल गाडीतून खाली." आदित्य जरा रागातच बोलला। तेच गाडीच्या समोर थोड्या अंतरावर अचानक एक केस सोडलेली धुसर चेहऱ्यांची बाई दिसली। आम्ही चमकलो। "हो ड्रायव्हर, अहो गाडी थांबवा, नाहीतर मरायचं कोणी आपल्या गाडीखाली." ड्रायव्हर हळू आवाजात पुटपुटला, "अहो जिवंत माणसं मरतात, मेलेली नाही." आणि स्वतःशीच हसला। त्याचं हे वाक्य मी मात्र ऐकलं होतं। माझ्या अंगावर भीतीने काटा आलता। ड्रायव्हरने गाडीचा करकचून ब्रेक दाबला। गाडी थांबली। आमची व त्या बाईची नजर टकमक झाली। मोकळे केस, धुसर चेहरा आणि पांढरी साडी ही आमच्यापासून 10 पावलं अंतरावर होती। कदाचित एखादी गावकरी बाई असेल, मी स्वतःलाच समजावलं। पण जेव्हा ती गाडी जवळ चालत येत होती, जसजसं ती जवळ येत होती, तेव्हा लक्षात आलं, ती बाई हवेत तरंगत होती, पाय जमिनीला लागलेच नव्हते। हे पाहून माझं हृदय वेगाने धडधड करू लागलं। मी जरा घाबरतच बोललो, "हे काय विचित्र होतं रे, कोण होती ती?" मनोज बोलला, "कुठे कोण, साधी गावातली बाई होती." मी मनात म्हणालो, जे पाहिलं ते नक्कीच भास नव्हता, ही साधी बाई नव्हती। मी परत झपकन मागे वळून पाहिलं, पण मागे काहीच नव्हतं, फक्त काळोख। माझ्या तोंडून नकळत शब्द निघाले, "तुम्ही पाहिलंत का काका?" ड्रायव्हर काहीच बोलला नाही, फक्त थोडं हसल्यासारखं वाटलं। ते पण आरशात पाहिलं तेव्हा त्याचं हास्य थंडगार होतं, जसं की त्याला सर्व काही माहीत होतं। माझं मन आता घाबरलं होतं। आता प्रत्येक वळणावर काहीतरी विचित्र घडायला लागलं होतं। असंच एका वळणावर राकेशला झपकन एक साया दिसली। तो म्हणाला, "अरे ती सावली कसली दिसते रे." मी पटकन डाव्या बाजूला पाहिलं, मला पण ती सावली दिसली। "अरे ते बघा, काहीतरी विचित्र घडते आपल्यासोबत, जणू कोणती सावली आपला पाठलाग करत आहे." माझं हे बोलणं ऐकून आदित्य बोलला, "ह्या दोघांना उगीचच आणलं आपल्यासोबत, स्वतः घाबरत आहेत आणि दुसऱ्याला घाबरवत आहेत। काय उगीचच अर्थ नसलेल्या गोष्टी बोलत आहेत। या जगात आत्मा, भूत काहीच नसतात। आपणच एवढं मोठी भूत असताना अजून भूत कशाला हवीत?" मनोज हसत बोलला। मला व राकेशला मात्र विचित्र जाणवत होतं। कधी लांबून कोणीतरी हात हलवल्यासारखं वाटायचं। आम्हाला हळूहळू झोप लागली होती। अचानक गाडीचा रेडिओ चालू झाला आणि जुनं फुटकळ आवाजातलं गाणं चालू होतं, "घुंगरू की तरह बजता ही रहा हूं मैं." "ओ ड्रायव्हर, बंद करा ते गाणं, झोपमोड झाली आमची." मनोज बोलला, पण त्या ड्रायव्हरने काही हात न लावता
अचानक रेडिओ बंद झाला, परत आपोआप चालू झाला. विचित्र बेसूर गाणं ऐकू येत होतं. एव्हाना आदित्य व मनोजला पण काहीतरी विचित्र अमानवीय घडते जाणवलं. त्याच्या नजरेत ड्रायव्हरबद्दलची शंका, भीती दिसत होती. माझ्या अंगावर भीतीने काटा आला होता. खरंच आपण ड्रायव्हर सोबतच आहोत ना? एका ठिकाणी रस्ता संकुचित झाला आणि अचानक समोर एक वडाचं झाड दिसलं. झाडाच्या फांद्या वाऱ्याशिवाय हालताना दिसल्या, जणू काही अदृश्य हातांनी हलवल्यासारख्या. ड्रायव्हर थोडा थांबला. गाडीचं इंजिन घसरलं आणि समोरच्या झाडाच्या बुंद्याशी परत तीच पांढरी आकृती दिसली. आता मात्र स्पष्ट दिसली. तिच्या डोळ्यात डोळे नव्हते, फक्त काळ्या खोल कपाळाच्या जागा. उत्तर कुणाचा तरी कुजबुजणारा आवाज कानात घुमला. आम्ही सर्वांनी एकमेकांचे हात घट्ट भीतीने पकडले. जे बघतोय ते खूप भयंकर. विश्वास बसत नव्हता. हातांना कंप सुटला होता. आमच्या नजरा एकमेकांना भिडत होत्या. भीती दाटून आलती. गाडीतून उतरू शकत नाही आणि गाडी पळवूही शकत नाही. ती पांढरी आकृती जणू आम्हाला बोलवत होती. मी घाबरत दरवाजा उघडायला बघतोय, तोच गाडी आपोआप पुढे निघाली. गाडी थोडं पुढं गेल्यावर एका टपऱ्याजवळ थांबली. आजूबाजूला दिवे नव्हते, लोक नाहीत, काही नाही, फक्त एखादी कुत्र्याची भुंकणं आणि वाऱ्याचा आवाज. आम्ही धीर करत सर्वांनी गाडीतून खाली उतरायचं ठरवलं, पण गाडीतून उतरताच पायाखाली काहीतरी घसरलं. चिखल. पण बघितल्यावर लक्षात आलं, तो चिखल नव्हता, तर काहीतरी काळं चिकट जड द्रव पदार्थ होता, जसं की रक्त आणि माती मिसळली असावी. अंगावर भीतीने काटा उभा राहिला. मला जाणवलं की हे फक्त अपघाती अनुभव नव्हते. हा रस्ता स्वतः जिवंत होता, काहीतरी मागे खेचायला बघत होता. आम्ही सर्व ह्यावरच बोलत होतो. चला, नको इथे थांबायला, निघूया. त्यामुळे मागे वळून पाहिले तर गाडी गायब झाली. ड्रायव्हरही कुठे दिसेना. आदित्य ड्रायव्हरला फोन लावत असतो, पण छे, हा नंबर अस्तित्वात नाही असं येत असतं. हे कसं शक्य आहे? मनोज म्हणाला. एकतर मोबाईलची बॅटरी कमी, निर्जन रस्ता, आजूबाजूला झाडी व मिट्ट काळोख सोडून काहीच नाही. भीतीने कोणालाच काही सुचेना. तेच. आणि अचानक माझ्यासमोर एक बोर्ड चमकला. आळे फाटा 1 किमी. मी म्हणालो, अरे जरा बघा पटकन मोबाईलवर. इथून किती लांब आहे ते बघा आपलं फार्म हाऊस. इथून 2 किलोमीटर आहे फक्त. आदित्य बोलला. आपण जाऊ चालत इथून. रात्रीचे वेगवेगळे येणारे अनुभव, त्यामुळे सर्वजण निमूटपणे तयार झाले होते, पण पाय एक एक उचलणंही जड वाटत होतं. रस्त्याच्या बाजूला झाड कुजबुजत होती. मधूनच काळे आकारहीन साये डोळ्यांच्या काठावरून सरकत होत्या. रस्त्यात काय अजून भीतीदायक घडणार नाही ना? त्या पांढऱ्या बाईचं खरं रहस्य काय आहे? ड्रायव्हर कोण असतो? असा विचार करत सर्वजण शांतपणे चालत असतो. पानाची होणारी सळसळ व जोरदार वाऱ्याच्या आवाजाने शांतता भंग होत होती. चालताना मध्येच सुकलेल्या पानावर पाय पडताच त्याचा होणारा तो आवाज मनात अधिक भीती उत्पन्न करत होता. आम्ही जवळपास आळे फाट्याला पोहोचणार तोच गाडी घरघरली, थरथरली आणि थांबली. ड्रायव्हरने काहीच न बोलता गाडीत बसा असा थंड आवाजात बोलला. मगाशी हा गायब झालता, अचानक उठून आला. नाही, काहीतरी गडबड आहे गाडीत. नाही बसायचं असं, राकेश बोलला. आदित्य म्हटला, अरे बसा ना गुपचूप. आधीच किती चाललो आहोत आपण. पटकन बसा लवकर, पोचू आपण फार्म हाऊसला. मी घड्याळ पाहिलं. रात्रीचे 2 वाजले होते. मोठा श्वास घेत स्वतःला सावरलं आणि म्हणालो, फक्त अर्धा किलोमीटर चालायचं आहे. गाडीत आपण बसायचं नाहीये. चल इथून. आदित्यने झपाटल्यासारखं माझा हात झिडकारला व गाडीत जाऊन बसला. गाडीचा दरवाजा आपोआप लागला. आम्ही त्याला बाहेर काढण्यासाठी दरवाजा उघडत होतो, पण छे, दरवाजा तर उघडला नाहीच. पण गाडी अचानक चालू होऊन ती वेगात जाऊ लागली आणि राकेशने ड्रायव्हरला काही वेळापूर्वीच अंधारात गायब होताना पाहिलं होतं. त्याने मला हळूच सांगितलं. ते ऐकून आम्ही आमच्या मित्राला वाचवण्यासाठी त्या गाडीच्या मागे पळत सुटलो.
रस्ता अगदी शुकशुकाटलेला. फक्त माझ्या बुटांच्या घसघस आवाजासारखा आवाज आणि मधूनच रातकिड्यांचं किरकिरनं. 10 मिनिट पळत असू तेवढ्यात वाटेच्या एका बाजूने जोरात हवा वाऱ्याने थडथडली. जणू एखादी मोठी सावली अचानक आमच्या मागून निघून गेली. आम्ही पटकन मागे वळून पाहिलं. काही नाही, फक्त काळं मोकळं आकाश आणि गडद रस्त्यावर पडलेली आमची सावली. पण सावल्या 4 होत्या हे बघून हातपाय कापायला लागले. दरदरून घाम फुटला. बोबडी वळली होती आमच्यासोबत. आम्ही तिघे सोडून एक नवीन सावली होती. ती आमच्यासोबत चालत पळत होती. घाबरत आम्ही वेग वाढवला. रस्त्याच्या दुतर्फा थोडं अंतर गेल्यावर काही मोडकळीस आलेली चिरेबंदी भिंत दिसली. भिंतीपलीकडे एक जुना वाडा दिसत होता, अर्धा उजाड अर्धा झाडांनी व्यापलेला. तिथेच आम्हाला ती गाडी दिसली. तेव्हा अचानक त्या वाड्याच्या झडपलेल्या खिडकीत काहीतरी हललं. एक चेहरा, जुना सुरकुतलेला चेहरा, गोरा वर्ण, डोळे पांढरे, फक्त पांढरे. त्या चेहऱ्याने मला पाहिलं आणि कोणीतरी जोरात खिडकी फोडली जणू. आम्ही गडबडून चालायला लागलो. पावले आपोआप धावायला लागली. चला, नाही थांबायचं इथे. इथून बाहेर पडू म्हणून मागे वळलो. रस्ता अजूनच अरुंद झाला. समोर एक जुना पूल होता, तुटका आणि काठाला वाकलेला. पुलाच्या मधोमध एक बाई उभी होती. तिची पाठ माझ्याकडे होती. पांढरी साडी, भिजलेले केस, हातात काहीतरी धरलेलं. ती हळूहळू वळू लागली. आम्ही थरथर कापत थांबलो. आता आलो तर हा पूल इथे कुठे होता? आमच्या मनात नाना प्रकारचे विचार चालू होते. हे आमच्यासोबत काय घडत आहे? इथे तर फार्म हाऊस हवं होते. हे काय? रस्ता चुकलो असा विचार चालू असतानाच ती पूर्ण वळली आणि तिच्या चेहऱ्यावर एकही ओळख पटण्यासारखा भाग नव्हता, फक्त काळं रिकामं फडफडतं छिद्र. तेव्हा अचानक तिचा हात वर झाला आणि हातातून एक जळालेला फडका माझ्या दिशेने फेकला. आम्ही किंचाळलो आणि धावतच परत पाठी फिरलो तर तिथेच वाड्यापाशी आलो. ती सावली आमच्या मागे येतच होती. आमची पावले भीतीने पुढे पुढे सरकत होती. हृदयाची धडधड वाढली होती. कुठून इथे यायचा प्लॅन केला? चांगला सुट्टीच्या दिवशी घरी बसलो असतो तर परवडलं असतं. मनोज रडत बोलला. आमच्या समोर एक उंच कुंपण असलेला, जुनाट दरवाजाने बंद असलेला वाडा दिसला. तो वाडा इतका शांत होता की आमचाही आवाज त्याला नकोय असं वाटलं. तेवढ्यात मागून एक आवाज, तोच ड्रायव्हर, पण त्याच्या चेहऱ्यावर आता मानवी भाव नव्हते. डोळे पूर्ण पांढरे, ओठ काळे ठिक्कर. आणि तो म्हणाला, हा वाडा माझा आहे आणि तुम्ही आता माझे पाहुणे आहात. तुमचा मित्र माझ्या कुशीत. आता इथून पळायचं असा विचार करत होतो. पण आम्हाला आदित्यची ती उभी राहिलेले केस, डोळ्यांतून रक्त दिसलं. आम्ही त्याला सोडून जाऊच शकत नव्हतो. आम्ही नाईलाजाने त्या अमानवीय ड्रायव्हरच्या पाठी जड पावलांनी निघालो. तो ड्रायव्हर तर दरवाजा न उघडता त्या भव्य दरवाजातून आरपार गेला. आम्ही भीतीने हादरलो. अंगावर काटा उभा राहिला. काही क्षणात कर कर करत त्या वाड्याचा दरवाजा आपोआप उघडला. एवढ्या थंडीत खूप घाम व हातपाय कापत होते. एकमेकांचे हात घट्ट पकडून आत शिरलो. एक विचित्र थंडी अंगावर आली. वाड्यात सगळीकडे दिवे विझलेले होते, पण एक कोपऱ्यात केवळ एका खोलीत दिवा पेटलेला होता आणि त्या खोलीत एक जुना आरसा, एवढंच होतं. त्या आरशात आम्ही तिघे नव्हतो, 5वे व्यक्तिमत्व होतं आणि ती सावली आमच्यापैकी मनोज मित्रामागे उभी होती. आमचा श्वास थांबला. आता कोणत्याही क्षणी आपण मरणार हीच भीती. तो आरसा एकदम फोडायचा विचार केला, पण त्या क्षणी ती सावली आरशातून बाहेर आली. धुरकट रूप, केस मोकळे, हातात साखळ्या. ती ओरडली, हा वाडा माझा होता, पण मला यातच कैद केलं. आता तुमच्यापैकी एक जण याच्याशी बदला घ्यायचा आहे. मनोज अचानक जमिनीवर कोसळला. त्याचं शरीर थरथर कापू लागलं. त्याची अवस्था बघून ती आत्मा विचित्र हास्य करत होती. आता आम्ही दोघेच उरलो होतो. आता पळूही शकत नाही आणि वाचूही.
पायातील ताकद गेली. मनोजची अवस्था बघवत नव्हती. मला अचानक आठवलं, आई मला म्हणायची कायम, दत्तगुरूंचं नामस्मरण कर, तुझं रक्षण होईल. मी जोरात ओरडलो, श्री गुरुदत्त, श्री गुरुदत्त. त्या सावलीने एक आक्रोश केला. वाड्याच्या भिंती हादरल्या. दत्तगुरू, दत्तगुरू असं म्हणून मी डोळे मिटून घेतले, पण ते सावलीचं अस्तित्व मात्र हललं नाही. उलट तिचा चेहरा आता स्पष्ट दिसू लागला. काळसर चेहरा, डोळ्यात रक्तासारखी लालसर झाक, ओठांवर मंद हास्य. आणि ती सावली हळूहळू माझ्या दिशेने सरकत होती. राकेश दिसेनासा झाला होता. मी खूप खूप घाबरलो. मी मागे वळून धावायला सुरुवात केली, पण पाय जणू जागेवरच थिजून गेले होते. अंगावर काटा आला होता. वाचवा, कुणीतरी वाचवा मला. माझ्या तोंडून क्षीण स्वर बाहेर पडला. तेवढ्यात माझ्या खिशात असलेल्या पेंड्याच्या डब्यातून एक मंद पण तेजस्वी प्रकाश बाहेर यायला लागला. हा प्रकाश त्या सावलीच्या दिशेने गेला आणि तिला दूर फेकून दिलं. मी लगेच भानावर आलो. पाठीमागे वळून पाहिलं तर ती सावली थोडी दूर पडलेली दिसली, पण अजूनही अस्तित्वात होती. पेंड्याचा डब्बा घट्ट पकडून चालायला लागलो. ती घोगऱ्या आवाजात, रानोबांचा वाडा एक शापित यज्ञ झाला होता, चल माझ्या मागून, थंड आवाजात बोलली. मला धडकी भरली होती. मी एकटाच उरलो होतो. काही प्रत्येक पावलावर वाड्याच्या भिंती काहीतरी कुजबूज करतायत असं वाटत होतं. तिथं लाकडाचा एक जुना जिना होता, जो वरच्या मजल्यावर नेत होता. मी वर चढलो आणि एका मोठ्या खोलीसमोर पोहोचलो. खोलीत एक कोपऱ्यात गूढ वलयात बसलेली तीच सावली पुन्हा दिसली, पण यावेळी ती एका स्त्रीच्या रूपात होती. डोक्यावर काळं घुंगट, हातात काही जुनं पुस्तक. ती माझ्या दिशेने पाहत होती आणि हळूच म्हणाली, शेवटी तू आलास, सत्य जाणण्याची वेळ झालीये. मी घाबरलो तर होतोच, पण अवाक पण होतो. सत्य? कसलं सत्य? मी नकळत बोललो. ती सावली स्त्रीच्या रूपात माझ्या समोर उभी होती. तिचा चेहरा हळूहळू स्पष्ट होत चालला होता. डोळ्यात दुःख आणि असहायता होती. ती हळूच म्हणाली, माझं नाव यमुनाबाई. मी या वाड्याची रखवाली करते गेली 20 वर्ष. आणि तूच आहेस तो, ज्याच्या हातून हा शाप मिटणार आहे. माझ्या अंगावर काटा आला. मी कोण आहे आणि या सगळ्यांशी माझा काय संबंध? यमुनाबाईने शांतपणे समजावलं. रानोबांनी अनेक पाप केली होती. गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावल्या, स्त्रियांवर अत्याचार केले आणि शेवटी एक आघोरी यज्ञ करून अमरत्व मिळवायचा प्रयत्न केला. पण त्या यज्ञात काहीतरी चुकलं आणि त्या दिवशी वाड्यातील सगळं काही भस्मसात झालं. मीही त्या यज्ञात अडकले. माझा आत्मा इथंच अडकून राहिला. मी पेंड्याचा डब्बा घट्ट पकडला आणि विचारलं, मग मला काय करायला हवं? तुला त्या यज्ञाच्या जागी जावं लागेल आणि तिथे एक विशिष्ट मंत्र बोलावा लागेल, जो तुझ्या रक्तात आहे. तुझा पूर्वज रानोबांचा सेवक तोच तो मंत्र घेऊन पळून गेला होता आणि तो मंत्र तुझ्या रक्तात जिवंत आहे. पेंड्याचा डब्बा हेच त्या मंत्राचं तळमूळ आहे. या वाड्याचे आत्मे, सावल्या अशाच फिरतात, मुक्त होण्यासाठी मार्ग शोधतात. त्यामुळे तुम्ही तुमची गाडी फसली हे ऐकून मला धक्का बसला. मी घाबरत व ठामपणे बोललो, मी तुमचा आत्मा मुक्त करायला मदत करेल, पण मला माझे सर्व मित्र नीट सुखरूप हवेत. ती थंड आवाजात ठीक आहे म्हणाली. तेवढ्यात खोली थरथरायला लागली. जमिनीखालून एक दार उघडलं गेलं आणि काळोख्या गुहेसारख्या जागेकडे उतरणारा जिना समोर आला. यमुनाबाईने माझ्या खांद्यावर हात ठेवत सांगितलं. तिने जसा हात ठेवला तसा मेलेल्या माणसासारखा, बर्फासारखा स्पर्श मला झाला. ती बोलली, खाली जाऊन तुझ्या पूर्वजांनी लपवलेलं सत्य शोध, पण काळजी घे, कारण रानोबांचा आत्मा अजूनही त्या जागेच्या रक्षणासाठी भटकतोय. मी धाडस करून जिन्यात उतरू लागलो. दर पावलागणिक थंडी वाजत होती. खाली पोहोचल्यावर एक मोठं गोलाकार मंडळ दिसलं, जिथे आघोरी यज्ञ झाला होता. त्या यज्ञाच्या मधोमध एक राखेचा ढिगारा होता आणि अचानक तिथून एक पुरुषी आवाज घुमला. माझं यज्ञ अपूर्ण राहिलं होतं, पण आता पुन्हा संधी आलीये. आतून धूर निघू लागला आणि त्या राखेतून एक भयंकर शापित राक्षसी आकृती उभी राहिली.
माझे तन मन मी शांत झालो. एका जागी थिजलो. त्या अंधाऱ्या गुहेतून धूर निघत होता. राखेतून उभे राहिलेला रानोबा, एक भयानक आकृती, अंगावर माशी बसू न देणारी, डोळे जळजळीत लाल, गळ्यात सापांचा हार आणि आवाज जणू नरकातून ऐकू येणारा. माझा यज्ञ अपूर्ण राहिला होता. आता तुझं रक्त वापरून मी अमर होईन. त्याने एक जोरदार हसण्याचा आवाज केला. जणू संपूर्ण गुहा त्या आवाजाने हादरून गेली. मी घाबरलो होतो, पण यमुनाबाईचा आवाज डोक्यात घुमत होता. पेंड्याचा डबा हेच मंत्राचं तळमूळ आहे. मी तो डब्बा उघडला. आत एक जुनं पोतडीत गुंडाळलेलं कागदाचं तुकडं होतं. त्यावर एक वेगळ्याच लिपीत काही लिहिलं होतं. कसलं तरी मंत्रासारखं वाटत होतं. तेवढ्यात यमुनाबाई दिसली, प्रकाशमय रूपात. ती म्हणाली, त्या कागदावरचा मंत्र उच्चार, पण मन शांत ठेव. भीती वाटली तर रानोबा तुला जिंकून टाकेल. मी डोळे बंद केले आणि तो मंत्र वाचायला सुरुवात केली. रानोबा किंचाळला, थांब, हे तुला कोणी शिकवलं? हे मंत्र फक्त राजवंशाला माहीत होते. माझं मन अधिक शांत झालं त्या मंत्राच्या ताकदीने. रानोबाच्या भोवती एक तेजोवलय तयार झालं. त्याची आकृती हालू लागली. तो दूर होऊन पसरू लागला. शेवटचा मंत्र मी म्हणालो आणि अचानक एक भयंकर आवाज करत तो हवेतच नाहीसा झाला. तिथं गडद शांतता पसरली. यमुनाबाई शांतपणे माझ्या जवळ आली. तू मला मुक्त केलंस. आता मी पुढच्या प्रवासाला जाऊ शकते. मी विचारलं, मग वाड्याचं काय? ती म्हणाली, हा वाडा आता मुक्त आहे, पण त्याचा इतिहास कायम राहणार. या वाड्याच्या भिंती अजूनही काहीतरी कुजबुजत असतात, पण तो शाप संपलाय. तेवढ्यात वाड्याच्या वरच्या मजल्यावरून प्रकाश चमकला. मी वर आलो आणि पाहिलं. सकाळ झालेली होती. सगळं शांत होतं. पक्ष्यांचा आवाज, झाडांची सळसळ, जणू काहीच घडलं नव्हतं. माझे मित्र मला परत दिसले. आम्ही एकमेकांना कडकडून मिठी मारली. आम्ही बाहेर पडलो. सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. नशीब सुटलो रे बाबा. पण मला अजून समजलं नव्हतं हे मी करणं ह्याचं कारण काय. कधी कधी म्हणतात ना, अज्ञानात सुख आहे. तेच खरं. मी त्याचा खोलवर विचार केला नाही. त्यावेळेची आमची सुट्टी आमच्या कायम लक्षात राहिली. इतके वर्ष होऊनही आम्हाला अजूनही गोष्ट आठवली तरी अंगावर काटा येतो. तेव्हापासून आम्ही रात्री अपरात्री प्रवास तर करतच नाही. तुम्ही कधी असा प्रवास केला तर जरा जपून.